हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला सांगणार आहे ब्लाऊजवर माप कसं टाकायचं, अरीवर्कसाठी माप कसं टाकायचं ते सांगते। चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया। पहिले बाही सांगते मी। खालून 1 इंच जागा सोडायची, त्याच्यावरती मध्य सेंटरला लाईन ओढायची। हा भाग इकडनं सेंटर, तसंच ब्लाऊज इकडनं करून घ्यायचं। परत सेंटर व्यवस्थित सोडायचा, खालती वरती बघायचं आणि परत इकडनं ही लाईन ओढून घ्यायची। ओके, ब्लाऊज काढून घ्यायचा। हे अरीवर्कसाठी सोपी पद्धत आहे ब्लाऊजवर माप टाकायची। ही झाली एक साईड बाही। आता दुसऱ्या साईडच्या बाहीसाठी हीच इकडं पेस्ट करायची। हे बघा, दुसरी बाही पण इकडे तयार झाली। ब्लाऊज पीस छोटा असल्यामुळे थोडंसं अडचण येते टाकायला, मात्र शिवताना ते ब्लाऊज स्टिच करताना माप व्यवस्थित होऊन जाईल। हे झाल्या 2 बाह्या। आता आपण बॅक साईडचं माप टाकू। त्यासाठी अगोदर अशी फोल्ड करायची, हा जो भाग आहे जो फोल्ड केलेला आहे त्या साईडला आपण त्याचप्रमाणे खालून 1 इंच जागा सोडून मार्किंग करून घ्यायची। जेवढा गळा आहे तेवढा। हे डार्क करते मी, कारण मग तिकडल्या साईडने आपल्याला सेम भाग आला पाहिजे। आता हाच असा फोल्ड मारायचा इकडनं। हा झाला बॅक साईडचा गळा तयार। बॅक साईडचं माप तयार आहे। आवडला असेल व्हिडिओ तर लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।